पुढचा क्वेश्चन आहे लेवल 1 चा क्वेश्चन आहे. इथं बघा टर्म्स 1 2 3 4 टर्म फक्त इथं राऊंड केलाय ग्रीन कलरचा. इथं फक्त ऍडजस्टमेंट आहे. ठीक आहे, करून टाकत. आय इज इक्वल टू इंटिग्रेशन 3 साईडला इंटिग्रेशन काढत जावं. ठीक आहे, जेवढं राहते तेवढं इंटिग्रेशन शेवटला करू. इथं बघा 3 साईडला घेतला. सेक्स स्क्वेअर एक्स कुणाचं इंटिग्रेशन सेक्स स्क्वेअर एक्सचा फॉर्म्युला प्रमाणे टॅनचा डेरिव्हेटिव्ह सेक्स स्क्वेअर येते. तर सेक्स स्क्वेअरचं इंटिग्रेशन काय ना टॅन अँगल एक्स एक्सचं डेरिव्हेटिव्ह खाली अपॉनला डिवाइड करायचा. मायनस यातला 4 बाहेर घ्या. 4 बाहेर घेतला तर 1 अपॉन एक्स इंटिग्रेशन काढा. 1 अपॉन एक्स 1 अपॉन समथिंग लॉग ऑफ मॉडमध्ये समथिंग आणि त्या समथिंगचा डेरिव्हेटिव्ह एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 असं खाली लिहायची गरज नाही. तुम्ही काय करतो इंटिग्रेशन ठेवतो. तर काय करतो बघा एक्स रेस टू 1 आहे हा आणि एक्स रूट एक्स म्हणजे कसं लिहिणार एक्स रेस टू 1/2. ठीक आहे, हे डी एक्स आहे आणि बाहेर इथं इथं ह्याचा 7 सेकंड 7 साईडला घ्या. काय राहिलं काहीच नाही म्हणजे 1 चं विथ रिस्पेक्ट टू एक्स असताना काय असते एक्सच येते. ठीक आहे, आता इथं लक्ष द्या 3 tan x मायनस 4 लॉग ऑफ एक्स किंवा मॉडमध्ये एक्स लिहा नो प्रॉब्लेम. ठीक आहे, हे प्लस इंटिग्रेशन बघा इथं काय होणार बेस सेम आहे. ठीक आहे, बेस सेम आहे म्हटल्यावर काय होणार पॉवरचे ऍडिशन काय होणार बघा एक्स रेस टू 2 + 1 2 × 1 2 2 + 1 3 3/2 एक्स रेस टू 3/2 खाली आले वरती आला काय होणार ते एक्स रेस टू मायनस 3/2 dx. ओके, इंडस्ट्रीज रूल सारखं 7x. अजून इंटिग्रेशन नाही काढलं म्हणून प्लस जोडत नाही मी. आय इज इक्वल टू 3 tan x मायनस 4 लॉग ऑफ मॉडमध्ये एक्स प्लस याचं इंटिग्रेशन काढा काय होणार एक्स रेस टू एनचा फॉर्म्युला एक्स रेस टू एन काय असते एक्स रेस टू n + 1 अपॉन n+1 आणि एक्सचा जो डेरिव्हेटिव्ह असतोय तो इथं खालच्या n+1 ला मल्टिप्लाय करायचा. एक्सचा असते 1 इथं पण एक्सचा 1 असणार आहे त्यामुळे काय करायची गरज नाही फक्त पॉवर ऍडजस्ट करा. कसं होणार हे एक्स रेस टू n+1 मायनस 3/2 + 1 अपॉन मायनस 3/2 + 1 शेवटला मायनस 7x सगळ्याचं इंटिग्रेशन गेले म्हटलं इथं लिहितो प्लस सी. हा आता थोडंसं ऍडजस्टमेंट बघा कशी काय काय ऍडजस्टमेंट म्हणजे होण्यापेक्षा सिम्प्लिफिकेशन बघा 3 tan x मायनस 4 लॉग एक्स प्लस इथं बघा क्रॉस मल्टिप्लिकेशन करा 2 × 2 -3 + 2 काय होणार -1/2. ठीक आहे, -1/2 आणि मग खाली वरती -1/2 तर खाली पण -1/2 हे लिहितो मी इथं -1/2. ठीक, -7x + c. आता बघा हे मॉडमध्ये टाका नुसतं बाहेर ठेवा नो प्रॉब्लेम. ठीक आहे, आता हे मायनस मध्ये दिलं. ठीक आहे, प्लस मायनस मायनस झालं. आता a/b/c कसं असते a/b/c म्हणजेच ac/b ना म्हणजे हा 2 वरती जाणार. ठीक आहे, आता बघा वरती एक्स ची पॉवर वरती -1/2 आहे खाली आल्यावर काय होणार एक्स जर आम्ही खाली घेतला तर मायनसचं प्लस होणार. कसं a रेस टू -m म्हणजेच काय 1 अपॉन a रेस टू m असं असते ना. म्हणजे मी ह्या एमच्या ठिकाणी एक्स ठेवला एच्या ठिकाणी एक्स ठेवला एमच्या ठिकाणी -1/2 आहे खाली आल्यावर काय होणार 1/2. ओके, बघा हे मायनस वरती गेलं 2/1 1 अपॉन 1 लिहिलं नाही चालतंय नो प्रॉब्लेम. 2 वरती गेलं एक्स खाली आलं हे -7x + c. आता हे काय असते एक्स रेस टू 1/2 म्हणजेच रूट एक्स असते ना. ठीक, ते पण एक चेंज करून टाका म्हणजे फायनल स्टेप झाली. आय इज इक्वल टू 3 tan x मायनस 4 लॉग ऑफ एक्स इथे लिहिणार -2 अपॉन अंडर एक्स किंवा रूट एक्स -7x + c. हे आपलं फायनल आन्सर.